शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आलो आहे आज महासाकोरे तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी. आपण ऐकलं असेल की गेल्या या 10 दिवसामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, बर्फील झाली आहे, वादळी वारा आणि पाऊस देखील झालाय. पण तुम्ही मागे मका पाहताय, ही मका आजही तशीच उभी आहे, यामधलं एकही ताट पडलं नाहीये. विशेष बाब आहे की एवढं वातावरण खराब असताना सुद्धा ही मका आजही अशीच उभी आहे आणि अतिशय उंच मका आहे. असं पण नाही की 4-5 फुटाची मका आहे, जवळजवळ 10 फुटापर्यंत वाढलेली ही मका मागे तुम्हाला दिसते. तर ही मका आहे बायोसीड कंपनीची 9799 ही मका. ही उभी का आहे तर हिच्यामध्ये जो जारवा आहे हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढतो. परिणामी ही मका पडण्याप्रती सहनशील आहे, म्हणजे पडण्याचा विषयच नाही. कितीही वातावरण खराब असेल, कितीही मका उंच असेल तरी पडणार नाही. दुसरी गोष्ट, ही जी कणसं आहेत तर ही कॅप्सूल दाणा आहे. विशेष म्हणजे खालपासून शेवटपर्यंत म्हणजे अगदी टोकापर्यंत भरलेला दाणा आहे. दुसरा कॅप्सूल दाणा आहे आणि नारंगी कलर आहे. यामुळे मार्केटला मागणी देखील चांगली मिळते आणि शिवाय दुहेरी उत्पादन म्हणजे आता पुढे कणसं तयार झालीत तरी मागं चारा हिरवा आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतात. शेतकऱ्याला जर मका करायची असेल तर एक असाच वाण लागतो ज्यामध्ये त्याला चारा देखील मिळाला पाहिजे आणि कणीस देखील मिळालं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर असाच वाण पाहताय ज्यामध्ये तुम्हाला उत्पादन घ्यायचंय, त्यासोबतच उत्पादन घेतल्यानंतर पुन्हा मुरघासासाठी मका वापरायची, तर बायोसीडची 9799 ही मका जरूर वापरा. आणि आपण आता काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकूत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव राहुल संजय डाकणे. आज मी बायोसीड कंपनीचा मका 9799 पीक पाहणीसाठी आलो आहे. तर 9799 ची वाणाची वैशिष्ट्ये, एक मोठे कणीस, एक समान दाणे आणि वजनाला पण चांगली आहे. एक नंबर क्वालिटी आहे दाण्यांची पण. आणि आपण मुरघास जे करतो गायींना चाऱ्यासाठी, तर चाऱ्यासाठी पण एकदम बेस्ट. मका हार्वेस्टिंगला आली तरी चारा एकदम हिरवागार आहे, चाऱ्यासाठी पण बेस्ट आहे. त्यासाठी माझ्या शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे की मका तुम्ही एकदा 9799 ची बायोसीड कंपनीची मका केलीच पाहिजे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव प्रकाश बापूराव चकोर, राहणार माळसाकोरे. मी आज येत आहे बायोसीड 9799 या मकाच्या पीक पाहण्यासाठी आलो होतो. ते मला बायोसीडच्या मकाचे अधिक घट्ट आव्हान असलेले कणसे, अधिक नारंगी रंग असलेले कणसे, पूर्ण टोकापर्यंत भरलेले कणसे हे तिन्ही गुणधर्म पाहण्यास भेटले. आकर्षक रंग असल्यामुळे मार्केटमध्ये ही मका 2 पैशाच्या भावाने जास्त विकली जाते. 5 ते 10% उत्पन्न या वाणामध्ये भरपूर आहे, अधिक आहे. तसेच मी आता इथे भरपूर पाऊस वारा झाला असली मका कुठेही पडलेली नाही. श्रम आधी चांगल्यामुळे असली मका पडत पण नाही. माझं शेतकऱ्यांसाठी हेच म्हणणे आहे, शेतकऱ्यांनी बायोसीडची मका ही आवर्जून लावावी रब्बी हंगामामध्ये. अजून एक गुणधर्म असा आहे की ही मका हार्वेस्टिंगला पण आलेला आहे, तरी मका पूर्णपणे वाढलेली नाही. या मक्याच्या उत्पन्नासाठी पण उत्पन्न होतो आणि चाऱ्यासाठी पण उत्पन्न होतो. म्हणून शेतकऱ्यांनी दोन्ही गुणधर्मासाठी मक्याची आवर्जून लागवड करावी. नमस्कार मंडळी, मी श्रीपत कारभारी हडपे आणि 4-5 वर्षापूर्वी मका लावतो आम्ही. पण इतर वराठ्या भरपूर लावल्या, पण मग त्याच्यात एवढं ॲव्हरेज नाही भेटलं मला. मी मागच्या वर्षी पण केली तर मला 40-50 क्विंटल ॲव्हरेज भेटलं. तर चालू वर्षी 9799 हे वराठी केली. हिचं ॲव्हरेज पण चांगलं आहे, हार्वेस्टिंग चाऱ्याला चांगली आहे, ॲव्हरेज उत्पन्न चांगलं आहे आणि ही कुटीला पण चालती, दाण्या विक्रीसाठी चालती. हिला कलर पण चांगला आहे, बाजारमध्ये भाव सुद्धा चांगला भेटतो आणि उत्पन्न चांगले घे. शेतकऱ्याला केलीच पाहिजे, चांगली भेटते बा. ही उंची चांगली, हिला हार्वेस्टिंगला चांगली, चाऱ्या कुटी करताना चांगली, धान्य करताना चांगली. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी गणेश मुरकुटे, चैतन्य ॲग्रो सेल्स हिवरगाव. मित्रांनो, आज मी माळसाकोरे या गावी आलोय. इथले आमचे राहुल हडपे आमचे मित्र आहेत, इथे शेतकरी आहे. यांची 1 एकरात साधारणतः इथं लागवड केलेली ही मक्काची व्हरायटी जी आहे बायोसीडची 9799 व्हरायटी मित्रांनो. आणि हिचे दाणे तुम्ही बघू शकता, खूप आकर्षक, खूप लांब दाणे. त्याच्यानंतर त्याचा कणीस बघा तुम्ही. आणि याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण खालून तर वरपर्यंत पूर्ण तिचे दाणे भरलेले असतात. आणि ऍव्हरेजला पण इतर व्हरायटीच्या तुलनेत 5-10 क्विंटलनी हिचं ऍव्हरेज जास्तच आहे. ह्या व्हरायटीमध्ये सर्वसाधारण एक मुख्य वैशिष्ट्य आहे की याचे नारंगी कलरचे आकर्षक दाणे आणि कॅप्सूल दाणे असतात. त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये पण चांगली मागणी आहे आणि त्याच्यामुळे याला बाजारभाव पण चांगले भेटतात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव शुभम निस्वादे आहे. मी बायोसीड कंपनीत कार्यरत आहे. तर आज आपण बायोसीड मका 9799च्या पीक पाहणी कार्यक्रमाला जमलो आहे. तर या मक्याची काय खासियत आहे हे आपण आता 2 मिनिटात जाणून घेऊ.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मक्याची जर बघितली तर तुम्ही 90 ते 95% उगवण क्षमता इथे तुम्हाला दिसते. एकही असा मका नाही की इथे उगवला नाही आहे म्हणून. त्यानंतर दुसरी खासियत अशी आहे की याचं जे स्टंप आहे एकदम जाड आहे, म्हणजे पडण्याप्रती हा मका सहनशील आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितला तर मका सुरुवातीपासून तर टोकापर्यंत भरलेला मका आहे. त्याच्यानंतर जर कलर याचा बघितला तर नारंगी कलर आहे. नारंगी कलर असल्यामुळे याला बाजारभाव पण चांगला मिळतो. त्याच्यानंतर याचं आपण बघितलं तर याचे दाणे सुद्धा कॅप्सूल दाणे आहे, त्याच्यामुळे याला मार्केटमध्ये भाव पण चांगला मिळतो. त्यानंतर तुम्ही बघताय की मका हार्वेस्टिंगला आला तरी पण चारा याचा हिरवागार आहे. म्हणजे 2 फायदे तुम्हाला इथे होते. जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात त्यांना चाऱ्यासाठी हा उपयुक्त मका आहे. त्याच्यानंतर याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळते. इतर मका वाणाच्या तुलनेत 5 ते 10 क्विंटल उत्पन्न जास्त मिळते. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की येत्या खरीप व रब्बी हंगामात बायोसीड मका 9799 ची लागवड करा व आपले उत्पन्न वाढवा. धन्यवाद.